नमस्कार महाराष्ट्र पुढारी बीड. आता कलेक्टर ऑफिसच्या पुढे आहे मी. हे दादा दोन गोष्टीमध्ये कशाच्या संपर्कात बसलेत आणि काय ह्यांचं आहे ते दोन त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात. आमचे गावकरी आणि बीड जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे माळाजवळ ग्रामपंचायतच्या जो काही भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामपंचायतमध्ये कामाच्या संदर्भात, मग तो वित्त आयोगाचा असेल किंवा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतला असेल, हे जे काय मागच्या 2-3 पंचवार्षिक मध्ये जो काही कामाचा भ्रष्टाचार झालाय, तो भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी यांनी वेळोवेळी प्रशासनाशी पाठपुरावा करून हा पूर्ण घोटाळा उघड केलेला आहे. परंतु याची चौकशी, सखोल चौकशी होत नसल्यामुळं ही चौकशी पारदर्शकपणे होण्यासाठी ते आज या कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनासमोर उपोषणाला बसलेले आहेत. आपण जर समजा का सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कलेक्टर ऑफिस पाशी बसलेला आहेत, कलेक्टर साहेबांनी जर तुम्हाला ह्याच्यावर न्याय नाही दिला तर तुम्ही पुढचे पाऊल तुमचे काय असणार आहे? नाही, नक्कीच याच्यामध्ये आंदोलनाचं उग्र स्वरूप होणार आहे. कारण जर वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मंत्री महोदयाच्या अवर सचिवांचं पत्र जिल्हाधिकाऱ्याला असून देखील शिवसाहेबाला असून देखील हे कुठलंही प्रशासन याच्यामध्ये म्हणावं असं याच्यामध्ये हे करत नाहीये, पाठपुरावा करत नाही. आणि जे उपोषण करतात यांच्या रास्त मागण्या त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आणि ते दखल जर घेणार नसेल तर या आंदोलनाचं स्वरूप वाढणार आहे. धन्यवाद.